हाय, आजपासून आपण महाटेक ठीक आहे म्हणजे त्या टेस्टची तयारी करून घेणार आहोत. टेस्टमध्ये बघा टेस्टमध्ये जर तुम्हाला मॅथ अवघडच होत असते, मॅथमध्ये कोणताही टॉपिक असतो किंवा कोणताही चॅप्टर असतो, तुम्हाला जर अवघड जात असेल ते त्याचं अगदी सोप्या पद्धतीने म्हणजे बेसिक पासून ऍड म्हणजे तुम्हाला मॅथमध्ये काही येत नसते. अगदी तुम्ही म्हणजे मॅथचं बुक सुद्धा बघितलं नाहीये, मग मॅथमध्ये काहीच माहित नाही ठीक आहे. तरीही तुम्ही काही दिवसांमध्ये तुम्ही म्हणजे किती मॅथमध्ये किती एक्स्ट्रा काय त्याचे मी छोट्या बेसिक पासून सुरुवात करणार आहे. आमचे बेसिक म्हणजे त्याला मॅथ त्याला सुद्धा माहिती या पद्धतीने आपण तर मॅथ कव्हर करून घेणार. बघा आता काही बेसिक बेसिक बहुतेक जणांना माहित असतं, बहुतेक जणांना माहित नसतं. आपण त्यामध्ये जे असे काही पॉईंट ते तुम्हाला कोणालाच माहिती नसते. म्हणून जरी मी बेसिक विचारही येत असत रिव्हिजन समजा आणि पूर्ण बघा ठीक आहे. त्यामुळे एकही पॉईंट करायचं नाही, एकही गोष्ट करायचं नाही आणि कुठेही स्किप करायचं नाही. त्याचा फायदा तुम्हाला कुठे एक्झाम मध्ये होणार. आता तुम्ही मला मला हे तर बेसिक येते काही गरज नाही बाहेर एक्झामचा विचार करायचा जेव्हा एक्झामला जाताना पेपर अवघड जाते त्या पेपरून आल्यानंतर अरे हे तेवढे सोपं होतं मला आठवलं नाही त्याचं कारण हे असते मी ओव्हर कॉन्फिडन्स असते मला येतं मला यामध्ये येते मी करत नाही तर काय करा एक असेल तर प्रॅक्टिस करा आणि जर कोणाला कमी म्हणजे म्हणजे खरंच तुम्हाला ओळखतंय नसेल तेच म्हणजे तो काय होणार आहे थोडा वेळ त्यामध्ये एवढं रिव्हिजनलाही तुम्ही हे वेळ द्यायचं जर एकदम पास नाही म्हणजे अजून लक्ष बाहेर आल्यानंतर थोडं सांग दिलं तर उभं नाही त्यामुळे तुम्ही काय करायचं बेसिक जरी असलं तरी समजून घ्या अशा एक सांगण्यात दिलं काहीतरी लक्षात ठेवा ठीक आहे. बेसिक म्हटलं तर टेबल चालेल मॅथ म्हटलं की टेबल चालेल वगैरे आले वगैरे आले आले ठीक आहे. आपण सुरुवाती बेसिक पासून करतो ना आपल्याला सुरुवात करायची वर्गांपासून तेव्हा वर्गात तुम्ही कुठेही पाहिजे आणि व्यक्त सर्व म्हणून आताच सांगितलं प्रॅक्टिस प्रॅक्टिसला करून देणार आहे तुम्ही हीच प्रॅक्टिस समजा येत नसेल पण यामध्येही हे कशा प्रकारचा वर्ग तुम्ही होणार आहे ते तुम्हाला लास्टला समजणार ठीक आहे. आता नाही लास्टला काय म्हणजे वर्गांचा उचित किती होणार आहे तुम्हाला त्यानंतर वेळेची किती महत्वाची तुमच्या वर्गही काढताना तुम्ही आतापर्यंत कोणती मेथड यूज केली कुठे सॉफ्टवेअर बघितलं त्यापेक्षा थोडीशी वेगळी आपली मेथड असणार आहे. त्यामुळे तुम्ही काय करायचं की असे काही पॉईंट तुम्हाला ते डायरेक्टली सांगितले तुम्ही तुला अगदी स्टेप बाय सर्व डिटेल्स सांगणार काही तुमच्यापासून लपवणार नाही सर्व डिटेल्स तुम्हाला सांगणार आहे म्हणजे तुला मॅथ तुम्ही म्हणजे मॅथ मध्ये एक्सपर्ट होऊ शकतो तर तुम्ही कसं आलं असं येतं की कसं आलं त्याच्यामुळे त्याला एक्सप्लेन सुद्धा करता येईल या पद्धतीने समजून सांगणार आहोत ठीक आहे. सर्वात पहिले तुला हेडिंग द्यायची क्लिअर ठीक आहे क्लिअर क्लिअर त्याला काय म्हणतात वर्ग तुला मला सांगा वर्ग म्हणजे का वर्ग म्हणजे का वर्ग म्हणजे काय बघा वर्ग म्हणजे आता तुम्हाला सांगतात दोनच्या वर्ग वर्ग म्हणजे काय तुला जी संख्या आहे तुला काय करायचं दोनदा गुन्हा करायचा वर्ग म्हणजे काय असं नाही तुला दोनदा गुन्हा करायचे 10 असेल 10ला दोनदा गुन्हा करा 2 असेल दोनदा गुन्हा करा तुला काय म्हणतात वर्ग म्हणतात. तुला आता आपण असं सांगितलं मग 10 पर्यंत वर्ग येतात ठीक आहे. बघा एकचा वर्ग एक म्हणजे एक गुणिले एक दोनचा वर्ग दोन गुणिले 4 ठीक आहे. 10 पर्यंत येत आहे तर खूप समजून घ्या वर्ग म्हणजे काय कारण आपण चौथे फेस समजू ठीक आहे. 3चा वर्ग सांगा त्याला 3चा वर्ग काय म्हणजे सांगा आन्सर देत त्याला ठीक आहे. 9 4चा वर्ग 4 गुणिले 4 5चा वर्ग आन्सर देत त्याला तुला 5चा वर्ग 25 6चा वर्ग हे तुम्हाला 10 पर्यंत पाठ नाही होतं डायरेक्टली तिथे तुमच्या याच्यात आपण ते क्लिक करणार 6 गुणिले 4 6 7 36 ठीक आहे. 7चा वर्ग 7 गुणिले 7 किती 49 8चा वर्ग डायरेक्टली ते सांगा तुला 8चा वर्ग सांगा मला तुला 64 9चा वर्ग 81 10चा वर्ग 100 ठीक आहे. इथपर्यंत तुम्हाला येतं आपण गृहीत धरू ठीक आहे. येताना सर्वांना चला तर मग पुढे जाऊ आता मी तुम्हाला सांगितले 11चा वर्ग तर बघा मला माहिती आहे तुम्ही ट्रिक काय बघितली असेल 2 बॉक्स करा या प्रकारची ट्रिक यूज केली ना
की आपण तशी यूज नाही करणार आहे, तीच पेस्ट यूज करायची नाही आपल्याला. पण डायरेक्ट जेवढं शॉर्ट मेथड करतो तेवढी शॉर्ट मेथड तिथं घेणार आहोत. ठीक आहे, ते बॉक्स मेथड आपल्याला. ठीक आहे, चला तर मग काय सांगितलं बघा, इथे 2 अंकी संख्या तुला हेडिंग देऊन दाखवले. हेडिंग काय देणार आहे तुम्ही? हेडिंग ठीक आहे, काय 2 अंकी संख्यांचा वर्ग. ठीक आहे, 2 अंकी संख्यांचा वर्ग. आता 2 अंकी संख्या म्हटलं तर 11 पासूनच 99, 10 पासून, सॉरी 10 पासून तर 99 पर्यंत तुम्ही वर्ग काढू शकता. ठीक आहे, तर आता तुम्हाला काय सांगितलं, 17चा वर्ग. तर आता मला सांग, 11चा वर्ग करायचा आपल्याला. 11चा वर्ग करताना 2 अंकी सांगितली, ही पहिली आणि ही दुसरी. याला काय म्हणतो आपण? एकच स्थान, जास्तच स्थान. ती बेसिक ती आपण स्लोली जाणार आहे, म्हणजे तुमचे सर्व मॅथ्सचे सिलेबस कव्हर होणार असते. पण मॅथ्स मध्ये तुम्ही एक्सपर्ट होणार मी नव्हती ऑरेंज. ठीक आहे, त्यामुळे स्लो असेल तरी काय करा, प्रॅक्टिस करा. ठीक आहे, तुम्हाला बघा सुरुवातीचे एक्झाम्पल, पहिलेच एक्झाम्पल मी तुम्ही योजणार नाही, तर फास्ट घेणार आहे तेही तुम्हाला मी सांगते. त्यामुळे पहिलं एकदम व्यवस्थित समजून घ्यायचं कोणतंही एक्झाम्पल असेल. ठीक आहे, आता बघा इकडनं सुरुवात केली, काय करायचं, लास्ट पासून सुरुवात करायची. 2 अंकी संख्यांचा वर्ग करायचा, लास्ट पासून सुरुवात करायची. बॉक्स बिट टाईप करायचं नंतर लास्टला काय होईल, 1चा वर्ग काय होतो बरं, आत्ताच आपण बघितलं म्हणून मी तुम्हाला 10 पर्यंतचे सांगितले. तिथे 1चा वर्ग 1 तिथे यूज होणार आहे. 2 असतो ते 2चा वर्ग तुम्हाला 2चा कुठं काढणार आहे पैसे, म्हणून तुम्हाला 10 पर्यंत ते वर्ग लिहून दिले. बघा प्रत्येक गोष्टीमध्ये काही ना काही चारी असणार आहे. त्यामुळे जे काही माहिती होते ते इझी असलं तरी प्रॅक्टिस करा. ठीक आहे, मग आता बघा 1चा वर्ग 1 इथे 1 लिहिला आपण. ठीक आहे, त्यानंतर सेकंड स्टेप चला सेकंड स्टेप मध्ये काय करायचं, जे काही दिलेलं होतं स्टेप बाय स्टेप. 1 गिनले 1 किती होतं बरं, 1 येतं. त्या काय करायचं, डबल करायचं. नाही डबल करताना 2 दिला सारखं लक्षात ठेवायचं, आलं 2 आलं ते आपण इथे लिहिलं. ठीक आहे, 2 आला ते आपण इथे लिहिला. त्यानंतर नंतर काय उरलं, 1 उरलं. 1चा वर्ग 1, 121. समजलं? ठीक आहे, पुढे जाऊया. नसेल समजलं तर सेकंड एक्झाम्पल मध्ये तुम्ही समजून घ्या. ठीक आहे, 13चा वर्ग. चला आता 13चा वर्ग करू आपण. चला नंतर मोठे घेणारे, सुरुवातीला तुम्हाला समजलं. 13चा वर्ग 3 त्रिक 9, 1 गुणिले 3 3 3 दुणे 6 6, एकाचा वर्ग 1 169. चला मोठी संख्या घेऊ, मोठी संख्या काय घ्यायची, 32. ते 32चा वर्ग करा, 2 दुणे 4, 2 त्रिक 6. डायरेक्ट आता काही नाही, स्टेप लिहिणार नाही, डायरेक्ट आन्सर द्या. चला 32चा वर्ग टाइम देतो आपल्याला. इथे मी स्टेप 1 स्टेप 2 नेऊ, फक्त पहिल्या एक्झाम्पलला मी तुम्हाला त्याचं सांगणार आहे. नंतर तुम्हाला फास्ट लिहतो तोंडी सांगायचंय. 2 त्रिक 4, 4 दुणे 12. जवळ बघा आता मी एक्झाम्पल घेऊ. तिथे इथे काय करायचं समजून घे. तर 16 अधिक मी तुम्हाला काय सांगितलं, 14 सांगितलं. ठीक आहे, 6 आणि 4 किती होतं, 10 होतं. 6 आणि 4 10 होतं, तुम्ही 10 लिहिता का नाही. तेच काय होतं, तुम्ही हत्याला जातो, तेच काय होतं, हत्याला जातो आलं. ठीक आहे, त्याचप्रमाणे इथे काय आलं, 12 आलं. हत्याला 1 देऊ आपण. ठीक आहे, हत्याला 1 देऊन दिला. ठीक आहे, हत्याला 1 दिला. 3 त्रिक 9, 9 ने 10 आला तुमचा 32चा वर्ग. चला सर्वांचा आन्सर येत आलं 32चा वर्ग. ठीक आहे, चला नेक्स्ट. ठीक आहे, हातचा कसा द्यायचा हे लक्षात ठेवा. हातचा देणार आपण इथे काय 2 घरं करायची नाही, तिच्या खाली लिहायच्या म्हणजे बेरीज करायची नाही, डायरेक्ट हातचा देऊन मग करायचं. तिथे चला पण 42चा वर्ग कर. चला 42चा वर्ग सांगा. ठीक आहे, चल 44. बघा काय 4 चौक 16, त्याला मी दिला. ठीक आहे, 4 चौक 16 32 आणि 4 चौक 16 17 18 19. त्यानंतर 1936 आला तर सर्वांचा आन्सर. बघा आता तुम्ही एक्सपर्ट झाला, त्याला पण संख्या त्याला 84चा वर्ग करा. ठीक आहे, 84. 416 हातच्याला 1 देऊन दिला मी, हातच्याला 1 दिला ना. चला मग हातच्याला 1 दिला. 832 32
दोन्ही 32 तुम्ही करा चला 32 दोन्ही 4 घेतले 6 काय 65 चला 6 दिला आता याची 64 आधी 6 करा किती येतं 70 चला 7056 आलं आन्सर करायचं चला आता आपल्याला डायरेक्ट 90 देतो आपण ठीक आहे डायरेक्ट 99 देऊ त्याला 99 92 होतो चला 92 ठीक आहे 92 चला 92 करा वर्ग चला आन्सर द्या आता तुम्हाला द्यायचं 92 करा 92 वर्ग 5 चला 18 दुने सांगा 18 दुने 36 आलं 81 अधिक 3 किती होतं 84 8464 आलं सर्वांचं चला मग लास्टला 99 मला आन्सर काय नाही 99 वर्ग नंतर कमेंट्स मध्ये सांगायचं फ्रेमवर्क साठी हा क्वेश्चन ठीक आहे चला नेक्स्ट टाईप 2 टाका आपला टाईप 2 याचा आन्सर घेऊन येतं ठीक आहे टाईप 2 काय असणार आहे टाईप 2 लास्ट डिजिटला ठीक आहे एकक स्थान 5 असेल तर वर्ग ठीक आहे चला 5 असेल इथे बघा एकदम फाटली घेणारे खूप सोपं आम्ही टाइम वेस्ट नाही करणार 15चा वर्ग नंतर सेकंड बॉक्स करा 25चा वर्ग नोट काढून घ्या 35चा वर्ग त्यानंतर चला 45चा वर्ग ठीक आहे चला माहिती का आन्सर द्या माहिती असेल तर आन्सर द्या चला माहिती असेल तर आन्सर द्या बघा इथे काय आहे एकच स्थानी बघा एकच स्थानी सर्वांच्या एकच स्थानी 5 इथे 5 इथे 5 इथे 5 सर्वांचे एकक स्थानी तुम्हाला काय दिसतंय तर 5 दिसतंय आता 5चा वर्ग किती होतो 25 म्हणून मी 10 पर्यंत पाठ करून घेतले 25 सर्वीकडे काय होणार आहे 25 तर 5चा पत्ता कट झाला ठीक आहे सर्वीकडे आता उरलं काय ते 1 उरलं 1 नंतर काय येतं बरं 1 2 येतं ना 1 नंतर असं 2 1 गुणिले 2 2 नंतर काय होतं 1 6 3 नंतर काय होतं 4 3 12 4 नंतर काय होतं 5 4 5 20 बघा किती सोपी ट्रिक होती ठीक आहे नेक्स्ट टाईप एकच स्थानी 0 असतं बघा आता फास्ट जिथे आपल्याला जास्त वेळ नाही लागणार आहे ती सोपं आहे आपण फास्ट लिहिणार एकच स्थानी 0 असेल तर वर्ग काढ ठीक आहे इथे आपण काय करू 10चा वर्ग 20चा वर्ग 6चा वर्ग 5चा वर्ग 100चा वर्ग आलं चला 10चा वर्ग करू आपण एकच स्थानी जर 0 असेल एकच स्थानी 0 असेल तर सर्वीकडे 2 2 0 लिहायचे कंपल्सरी 2 2 0 लिहायचे किती असो 10 असो 200 असो 300 असो एकच स्थानी 0 असेल तर 2 2 0 घेऊन मोकळं ठीक आहे इथे काय एकच स्थानी 1चा वर्ग 1 म्हणजे 10चा वर्ग काय येणार आहे 100 इथे एकच स्थानी काय सॉरी इथे काय 2 इथे दशक स्थानी असते तिथे इथे काय 2 2चा वर्ग 4 400 ठीक आहे 4 416 4 6 36 10चा वर्ग आत्ताच बघितला आपण 100 आलं ठीक आहे आता याचा यूज कुठे होणार आहे चला आता तुम्ही म्हणाले तिथे सर्व आम्हाला येत आहे आणि बघितलं यूज कुठे होणार आहे तुम्ही जर पायथागोरस थेरम बघितला असेल पायथागोरस थेरम ठीक आहे या प्रकार तुम्ही 6 दिलं 8 दिलं एक्स दिलं हे एक्स ची व्हॅल्यू काढायची तुम्हाला हे एक्स ची व्हॅल्यू काढायची एक्स ची व्हॅल्यू काढताना तुम्ही बघा
काय करता एक्स स्क्वेअर बरोबर काय करता 5 वर्ग 8 वर्ग 5 8 35 64 किती होता 100 एक्स स्क्वेअर हा एक्स बरोबर वर्गमुळात 100 होतं वर्गमुळात 100 आता कसला वर्ग आहे 10चा वर्ग तर तुम्हाला माहिती असेल आणि तुमचे 10 आहे ठीक आहे त्यानंतर तिथे अजून यूज होतोय तुम्हाला दुसरा यूज होते तुम्हाला चक्रवाढ व्याज मध्ये होणार आहे त्यानंतर तुम्हाला यूज होणार आहे संख्या माला त्यानंतर तुम्हाला डायग्राम दिलेला असते डायग्राम दिलेला असते तिथे संख्या असते इथे संख्या असते आणि तिथे मध्ये पाहणारे विचारले जातं की आमचं तुम्हाला संख्या माला बनवली असते मध्येच पाहणारे ते विचारलं जातं वर्ग असते किंवा लास्टला काय दिलेलं आहे हे विचारलं जातं ठीक आहे आता हे झाले आतापर्यंत आपले 2 अंकी संख्यांचा वर्ग झाला ठीक आहे त्यानंतर तुम्हाला एखाद्या वेळेस तुम्हाला तिथं काय विचारलं जाऊ शकतं एखाद्या क्षेत्रफळ दिलेले असेल ठीक आहे क्षेत्रफळ दिलेलं असेल क्षेत्रफळ दिलेलं तुम्हाला चौरस या चौरसचे तुम्हाला क्षेत्रफळ दिले ठीक आहे क्षेत्रफळ दिलेलं आहे तुम्हाला ठीक आहे आता एखाद्या बघा क्षेत्रफळ जर त्याचं काय असेल तुमचं 144 ठीक आहे 144 तुमचं क्षेत्रफळ आहे ठीक आहे हा कसला वर्ग आहे तुम्हाला माहिती हा कसला वर्ग आहे ठीक आहे तुम्हाला क्षेत्रफळ दिलेलं बाजू विचारले बाजू कशी म्हटलं क्षेत्रफळ काय होईल क्षेत्रफळ झालं तुमचं बाजू जेव्हा बाजू ठीक आहे त्याच्यावर तुम्हाला बाजू काढायला सांगितलं बाजू ठीक आहे जेव्हाही क्षेत्रफळचा फॉर्म्युला काय असेल क्षेत्रफळचा फॉर्म्युला हे आपण पुढे शिकणार असेल त्याची वीज ते पेमारचे फक्त पण क्षेत्रफळचा फॉर्म्युला काय बाजूंचा बाजूंचा वर्ग म्हणजे क्षेत्रफळ डायरेक्टली दिलेलं आहे तो काय होणार आहे एक्सचा वर्ग बाजूला एक्स म्हणजे वर्ग काय वर्ग मिळत 144 12चा वर्ग म्हणजे ठीक आहे 12 आहे इकडे 12 आहे इकडे 12 इकडे 12 या प्रकारे त्यावरून तुम्ही परिमिती काढू शकता तिथे तुम्हाला कंपाऊंड करायचं कंपाऊंड किती खर्च नाही हे सर्व आपण पुढे बघणार आहोत ठीक आहे चला आता 3 अंकी संख्या पुढे जाऊ 3 अंकी संख्यांचा वर्ग 3 अंकी संख्यांचा वर्ग काय 3 into 3.0 ठीक आहे 3 अंकी संख्यांचा वर्ग काढणे तुम्हाला मी सांगितलं 106चा वर्ग काढा 106 बघा यासाठी तुम्हाला काय लक्षात ठेवायचं 100 150 200 250 300 350 म्हणजे 50च्या पटीतला ठेवा 106 कशाच्या जवळ येते बरं 106 कशाच्या जवळ येते 100च्या होतं रेषेच्या म्हणजे 105 किलो होतं 100च्या जवळ होतं किती म्हणजे 100 किती जास्त आहे प्लस पाहणे किती कमी 100 होतं तर मायनस 4 केलं तर 100 येतो ठीक आहे किती जास्त किती कमी ठीक आहे आता बघा इथे काय करायचं तुम्हाला 2 अंकी संख्या करायचं 2 अंकी संख्या करायचं आता 6चा वर्ग करा 6 किती 36 6चा 36 आला ठीक आहे तर इथे बघा इथे काय 106 अधिक 6 करा 106 अधिक 6 किती होतं 112 ठीक आहे गुणिले इथे काय होणार आहे 100 येणार आहे 6 मायनस केलं आपण 100 बरोबर आपण सतत 100 कसे आले काय नव्हतं अरे तू लिहायचं हे 2 0 हे 2 0 कट झाले किती उरलं 112 आणि 36 काय आलं आता तुमचं चला सर्वांचं आन्सर आलं चला इथे समजलं नसेल अजून एक एक्झाम्पल जे त्यामध्ये तुम्हाला व्यवस्थित समजेल ठीक आहे 11,236 नेक्स्ट एक्झाम्पल जो चला नेक्स्ट एक्झाम्पल आपण थोडं मोठे घेऊन म्हणजे त्यावरून तुम्हाला सांगते ठीक आहे 116 आता बघा हे कशाच्या जवळ येतं 100च्या जवळ येतं प्लस 16 चला 16चा वर्ग आता बघा वर्गाचा उपयोग तुम्हाला कसे होणार म्हणजे कुठे कुठे तुम्हाला यूज होणार हे लगेच समजते 16चा वर्ग आपण कसा काढला बरं तोंडी पाठ असेल तर तोंडी सांगा काढला येत नसेल तर काढून द्या 36 त्याला किती दिला पण 3 दिला तिथे काय किती 12 13 14 15 त्याला किती 256 16चा वर्ग किती आला 256 ठीक आहे 256 16चा वर्ग तुला पुढे येत जमते का बघा 16चा वर्ग 256
ठीक आहे. 256 आपण मी काय सांगितलं होतं ही स्थिती काय येणार आहे. चला चला आन्सर देत चला. 132 येणार आहे. गुणिले 100 ते 100 इथे काय लिहिणार आहे आन्सर. चला काय आन्सर लिहिणार आहे. 132 256. चला आलं का आन्सर करत नाही. हे आन्सर येणार नाही. हे चुकीचं आहे. का मी पहिला त्याला सांगितलं आपल्याला इथे फक्त 2 अंकी संख्या पाहिजे. म्हणजे काय ते काय करू हातच्याला देऊन देऊ काय करू हातच्याला देऊ म्हणजे 132 इथे 132 म्हणजे 256 6 5 4 13,456 इथे फक्त 2 अंकी संख्या पाहिजे. लक्षात ठेवा 2 अंकी संख्या पाहिजे आणि जर 2 अंकी नसेलच तर काय करायचं तुम्हाला काय करायचं 0 द्यायचा. म्हणजे आता एक्झाम्पल घेऊ आपण त्या टाईपचा 101 घे चला 101 101 101 चला 101 चा वर्ग करून बघू. ठीक आहे काय आहे +1 -1 ठीक आहे. एकाचा वर्ग 1 म्हणजे 0 1 आला. ठीक आहे 0 1 ठीक आहे. त्यानंतर बघा इथे काय येणार आहे 102 गुणिले 100 ते 100 चला आन्सर सांगा. जमतंय का आन्सर सांगा चला. आता त्यांनी इथे 0 नसता दिला आणि एकच अंकी 1 लिहिला असता तर काय आन्सर आला 102 येईल. हा चुकीचा आहे. म्हणून 0 दिला. 2 अंकी संख्या पाहिजे हे लक्षात ठेवा. आपल्याला काय हवे 2 अंकी संख्या हवे. जर येत नसेल तर 0 द्या. 3 अंकी येत असेल तर हातच्या द्या. ठीक आहे 4 अंकी येत असेल तर हातच्याला द्या. पण एकच अंकी असेल तर 0 द्या. ठीक आहे म्हणजे आन्सर आला आपलं 102 0 ठीक आहे. तर काही डाऊट आहे चला होमवर्कला भेटून होमवर्क क्वेश्चन सर्वांनी सॉल्व्ह करायचं मला आन्सर द्यायचं. ठीक आहे चला 124 वर्ग मला 5 124 वर्ग होमवर्कसाठी क्वेश्चन आहे. ठीक आहे आजच्या लेक्चरमध्ये जर डाऊट असेल तर मला कमेंट्स मध्ये तुम्ही विचारू शकता. ठीक आहे सर्व बेसिक आपण कव्हर करणार आहे. कोणताही डाऊट घेऊ नका. मॅथ मध्ये डाऊट आला चांगली गोष्ट म्हणजे तुम्ही मॅथ मध्ये इंटरेस्ट दाखवता आणि तुम्हाला मॅथ जमतं. डाऊट कोणाला येतो त्याला समजतं त्यालाच येतो ना. त्याला समजत नसतो हा हात लावत राहतो. ठीक आहे त्यामुळे डाऊट येणं हे चांगलं एक्सपेक्ट. ठीक आहे डाऊट आला तर नक्की विचारायचं. त्याला डाऊट येत नाही त्याला मॅथ समजत नाही समजायचं. ठीक आहे कारण तो समोरच्या हा लावतो आणि पुढे जातो. त्याला डाऊट होतो त्याला समजतं. ठीक आहे चला ठीक आहे नेक्स्ट लेक्चर मध्ये तुमचं काय डाऊट असेल ते आपण क्लिअर करू. ठीक आहे नेक्स्ट लेक्चरला आपण इथे प्रॅक्टिस करणार आहे त्यानंतर पुढचं सुरुवात करणार आहे. ठीक आहे थँक्स.